नमस्कार मित्रांनो. राजकारणात कधी कोणत्या गोष्टीवरून वाद पेटेल याचा काही नेम नसतो. एखाद्या मोठ्या निर्णयावर, निवडणुकीवर किंवा सत्ता संघर्षावरून वाद होणं आपण नेहमीच पाहतो. पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये यावेळी चक्क एका हॉर्नमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाल्याची चर्चा रंगली. उद्धव सेनेच्या 60व्या वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान आमदार भास्कर जाधव यांची एक प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मिलिंद नार्वेकर कोण लागून गेला या एका वाक्याने शिवसेनेतील अंतर्गत नाराजी, मतभेद आणि गटबाजीच्या चर्चांना नव्याने खतपाणी मिळाले. नेमकं त्या दिवशी घडलं काय? एका हॉर्नमुळे एवढा मोठा वाद कसा पेटला? भास्कर जाधवांना नंतर सारवासारव का करावी लागली? आणि या संपूर्ण प्रकरणाकडे उद्धव ठाकरे कसे पाहत असतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं, सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. चला तर मग पाहूया एका हॉर्नमुळे उद्धव सेनेत नेमका कोणता वाद पेटला. मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रांनो, त्याचं असं झालं, उद्धव सेनेचा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. शिवसेनेचा हा 60वा वर्धापन दिन होता आणि या वर्धापन दिनासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. शिवसेना आणि गर्दी हे समीकरण काही आजचं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी विशेष गर्दी झाली होती. त्यातच उद्धव सेनेचे 6 खासदार महायुतीतील शिंदे सेनेनं फोडले आणि हे खासदार बंडखोरी करून शिंदे सेनेला मिळाल्यामुळे या मेळाव्याला विशेष महत्त्व होतं. उद्धव ठाकरे या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे मीडियाच्या प्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी या मेळाव्यासाठी एकच गर्दी केली होती. या गर्दीतून वाट काढतच भास्कर जाधव सभागृहाकडे येत होते. भास्कर जाधव कार्यकर्त्यांना एकीकडे आवरत होते. त्याच दरम्यान एका यूट्यूब चॅनेलच्या महिला पत्रकारानं त्यांना मुलाखतीसाठी थांबवलं. मात्र ते चालतच त्यांचा इंटरव्ह्यू देत होते. एवढ्यातच कार्यकर्ते त्यांच्या मागून जात आहेत आणि त्यांना आवरताच भास्कर जाधव हे वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. अशा वातावरणातच एक गाडी मागून आली. त्या गाडीनं एकदा दोनदा नव्हे तर 4-5 वेळा मोठ्यानं हॉर्न वाजवला. तो हॉर्न कुणी वाजवला याकडे भास्कर जाधव यांचं लक्ष नव्हतं. त्यामुळे भास्कर जाधवांनी कोण आहे तो अशी चौकशी केली. तेवढ्यात त्यांची मुलाखत घेणारी ती महिला पत्रकार म्हणाली की नार्वेकर आलेत. त्यावर भास्कर जाधवांनी म्हटलं की नार्वेकर किंवा कोण का असेना, केवढ्यानं हॉर्न वाजवायचा, अशा अर्थाचं ते बोलून गेले. त्यानंतर थोडे पुढे आले आणि त्यानंतर पुढं ते असे म्हणतात, आपल्या पक्षाचं का असेना, जे आहे ते चुकीचं आहे, असं ते म्हणायला विसरले नाही. मित्रहो, झालं. आता हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. मेन बातमीपेक्षा किंवा भास्कर जाधव बंडखोरीबाबत काय बोलले याच्यापेक्षा मिलिंद नार्वेकरांशी जे काय झालं त्याच्याबाबतच तोच व्हिडिओ जास्त व्हायरल झाला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये एक ठिणगी पडली. नंतर मीडियाची लोक मिलिंद नार्वेकरांना भेटली. मिलिंद नार्वेकर यांनी याच दरम्यान त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक मेसेज शेअर केला होता. ट्विटर हँडलवर एक छोटीशी पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ती पोस्ट केली होती त्यांनी. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भास्कर जाधव यांना उद्देशून असं म्हटलं होतं की लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या, उद्धव ठाकरे यांच्या पत्राचा विचार करा आणि लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या. आता हा उल्लेख नेमका काय होता तर उद्धव ठाकरे यांना तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, काही दिवसांपूर्वी, म्हणजे 1-1.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात त्यांनी विरोधी पक्षनेत्याची लवकरात लवकर निवड करण्यात यावी असं म्हटलं होतं. विरोधी पक्षनेतेपदी
उद्धव सेनेकडून अर्थातच भास्कर जाधव यांचं नाव पुढे गेलं होतं. त्यामुळे ही पोस्ट आणि उद्धव ठाकरे यांचं पत्र हे कोणासंदर्भात होतं आणि मिलिंद नार्वेकर यांनी केलेली पोस्ट कोणाला उद्देशून होती हे तुम्हा आम्हाला न कळण्याइतपत आपण काही छोटे राहिलेले नाही आहोत. हे झालं. त्यानंतर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया घेण्याचा मीडियानं प्रयत्न केला ह्या पोस्टवरूनच. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या दरम्यान मिलिंद नार्वेकर यांना काही पत्रकार भेटले. त्यांनी एकूणच भास्कर जाधव यांच्या या वर्तनाबद्दल आणि त्यांच्या वक्तव्याबाबत मिलिंद नार्वेकर यांना विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की ह्यांना खूप ट्रेस आलेला आहे. ट्रेस आल्यामुळे ते काही बोलतात, वेडेपणात कधी कधी बोलतात भास्कर जाधव. त्यामुळे त्यांच्याकडे काही फार लक्ष देण्याची गरज नाही, त्यांना असं सिरियसली घेण्याची काही गरज नाही. त्यांना विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेत वगैरे वगैरे असं ते बोलून गेले. महत्त्वाचा विषय मित्रांनो असा आहे की तुम्हाला माहिती असेल, याला आत्ताची किनार नाही. मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यातला वाद हा आत्ताचा नाही. ज्यावेळी उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की भास्कर जाधवांनी काही दिवसातच शिवसेनेचा त्याग केला होता. तर तो त्याग ज्या व्यक्तीमुळे केला होता त्याच्यात पहिलं व्यक्ती होती उद्धव ठाकरे आणि दुसरी व्यक्ती होती म्हणजे मिलिंद नार्वेकर. मिलिंद नार्वेकर यांच्या अनुमतीशिवाय उद्धव ठाकरे यांची भेटच मिळत नाही आणि स्वतः नार्वेकर हे मातोश्रीवर कोणालाही जाऊ देत नाहीत अशा आशयाचा आरोप भास्कर जाधव यांनी त्यावेळी केला होता. तिथपासून हा काय भास्कर जाधवनीच मिलिंद नार्वेकरांवर केलेला आरोप नाही. मिलिंद नार्वेकर यांचं त्या काळात नाव एकाच गोष्टीमुळे चर्चेत होतं, ते म्हणजे ते शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंना कोणाला भेटू द्यायचं आणि कोणाला भेटू द्यायचं नाही हे ठरवत होते. त्यामुळे त्यांना बडवे म्हटलं जाऊ लागलं होतं त्यावेळी. तर हीच मिलिंद नार्वेकरांची त्यावेळी ओळख होती. तो वाद अजूनही शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे गटामध्ये अजूनही शाबूत आहे. याचं प्रत्यंतर यामुळे आलं. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी मिलिंद नार्वेकर यांनी भास्कर जाधवांना सडेतोड उत्तर दिलं, त्यानंतर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया ज्यावेळी चॅनलच्या लोकांनी घेतली, पत्रकारांनी घेतली, त्यावेळी भास्कर जाधव यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला की मिलिंद नार्वेकर हे माझे चांगले मित्र आहेत, आमच्यात खूप गप्पा-टप्पा होतात, आम्ही एकाच पक्षात आहोत, एकच विचारधारा घेऊन पुढे जातोय. आणि मला अगोदर वाटलं की ते राहुल नार्वेकर असावेत, कारण राहुल नार्वेकर हे माझ्या डोक्यात गेलेले आहेत, ते माझ्या डोक्यात फिट बसलेले आहेत. त्यामुळे मला वाटले राहुल नार्वेकर आले असतील, त्यांना उद्देशून मी असं म्हटलं की नार्वेकर असे नका, मला काय करायचं आहे वगैरे जे काय मी बोललो ते त्या राहुल नार्वेकरांना उद्देशून बोललो. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे, तुम्ही जर तो ओरिजिनल व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एक कळेल की भास्कर जाधव यांनी केलेली सारवासारव ही सरळ सारवासारव आहे हे तुम्हाला दिसण्यात येते. मूळ जर ओरिजिनल व्हिडिओ बघितला तर भास्कर जाधव सभागृहाकडे चालले असताना तो मागून एक कारवाला हॉर्न देतोय खूप मोठा जोरानं. मग भास्कर जाधव चिडून म्हणतात की कोणाची गाडी आहे ही, सारखं हॉर्न देते. तर त्यावेळी ते महिला पत्रकार म्हणते की नार्वेकरांची गाडी आहे. त्यावेळी ते म्हणतात नार्वेकर कोण का असेना वगैरे असा एकेरी उल्लेख करून बोलतात. आता इथे नार्वेकर म्हणजे राहुल नार्वेकर असतील असं एक जे भास्कर जाधवने विधान केलं त्याला एक पुष्टी मिळते. पण पुढच्या क्षणी त्याने असंही म्हटलं की मग आमच्या पक्षाचं का असेना, चूक ती चूकच, असं एक वाक्य ते बोलून गेले. आता राहुल नार्वेकर हे तर काय भास्कर जाधव यांच्या पक्षाचे नाहीत. त्यामुळे त्यांनी सारवासारव केली ती सरळ या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता हे दिसून येते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल नार्वेकर पक्षाच्या मेळाव्याला म्हणजे उद्धव सेनेच्या मेळाव्याला राहुल नार्वेकर कशाला येतील हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हा सभागृहाबाहेर घडलेली घटना आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांनी ज्या दूधखुळ्या पत्रकारांसमोर हे बोलले, त्यांचा स्वभाव दूधखुळा आहे, त्यांचं वय दूधखुळं आहे, दूध पिण्याचं वय आहे. त्यामुळे त्यांना ते पटून गेलं. त्याने हा प्रश्नच विचारला नाही की तुम्ही पुढच्या जे म्हटलात, पुढचं विधान केलं होतं माझ्या पक्षाचा का असेना,
चूक ती चूकच. हे जे तुम्ही एक विधान केलात, ते राहुल नार्वेकरांना कसं लागू होतं? हा प्रश्न कोणी विचारला नाही. पण एकच, ही संधी उद्धव सेनेमध्ये चाललेल्या या दुफळीची संधी, दुफळीवर बोलण्याची संधी भाजपनं दवडली नाही. भाजपने अर्थातच भाजपचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे मध्ये संजय राऊत यांनी विधान केलं होतं, आपल्याला आठवत असेल, की आता आम्ही ऑपरेशन टायगर वगैरे बाजूला पडेल आणि ऑपरेशन तुडवा हे ऑपरेशन आम्ही हाती घेऊ, असं जे विधान केलं होतं, त्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं, की ऑपरेशन तुडवा हे तुम्ही ऑपरेशन करा, पण आपसात करताय हे बघून नवल वाटलं. अशा आशयाचं त्यांनी विधान केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे गटामध्ये सर्व काही जे काही लोक उरलेले आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा सर्व काही आलबेल आहे असं नाही, हेच या प्रकरणावरून दिसून येतं. मित्रहो, या संपूर्ण वादावादीबद्दल आणि संपूर्ण प्रकरणाबद्दल, एका हॉर्नवरून पेटलेल्या वादाबद्दल तुमचं मत काय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.